नमस्कार, मी स्वातीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण इडलीच्या शेपमध्ये इडली ढोकळ्याची रेसिपी करणार आहोत. तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे करायला आणि अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे नक्की रेसिपी ट्राय करून पहा आणि जर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. पण हो, त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करू शकणार. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी मी इथं शेअर करत आहे. तर नक्की करून पहा. तर इथं मी 1.5 वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे. बेसनपीठ छान चाळून घेतलेलं आहे. आता यातच आपण 4 चमचे रवा घालून घ्यायचा आहे. तर रवा घातल्यामुळे अगदी छान जाळीदार आणि स्पंजी अशी आपली इडली होणार आहे. तर कुठल्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथं जाड बारीक घेऊ शकता. त्याचप्रमाणे चिमूटभर हळद घालायची आहे. तर हळद घालणं देखील ऑप्शनल आहे. जर जास्त हळद घातली तर ढोकळा लाल पडतो, त्यामुळे शक्यतो हळद थोडीशी घालायची, नाहीतर अगदी घातली नाही तरीही चालणार आहे. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे पिठी साखर घालून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे अर्ध्या चमचापेक्षाही कमी आपण लिंबू सत्व इथं घातलेलं आहे, म्हणजे सायट्रिक ॲसिड घातलेलं आहे. जर सायट्रिक ॲसिड नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस घातला तरीही चालणार आहे. त्याचप्रमाणे 1 पळीभर मी इथं तेल घातलेलं आहे, म्हणजेच पोह्याच्या चमच्याने 2 चमचे तेल इथं घेतलेलं आहे. आता थोडंसं लागेल तसं पाणी घालत हे आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे. तर आता हे बॅटर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी रेसिपी करायला सोपी आहे. नक्की ट्राय करून पहा. अगदी सोप्या पद्धतीने इडली ढोकळ्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर पाहू शकताय साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता 10 मिनटं आपण याला अशी छान रेस्ट द्यायची आहे. 10 मिनटानंतर आपण पाहूयात. तर त्याआधी आपण ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे. इथं मी गॅसवर देखील इडली पात्र म्हणजेच इडलीच्या कुकरमध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालून ते छान उकळत ठेवलेलं आहे. आणि इथं आपण इडली पात्राच्या साच्याला छान तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. तर आता पाहू शकताय 10 मिनटं झालेली आहेत आणि आपण पुन्हा एकदा हे बॅटर छान याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात. तर पाहू शकताय अगदी परफेक्ट असं हे बॅटर इथं झालेलं आहे आपलं. पुन्हा पाणी घालण्याची काहीच गरज नाही आहे. त्याचप्रमाणे आज आपण इथं दही किंवा ताक काहीही घातलेलं नाही आहे, त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने हा ढोकळा आज आपला होणार आहे. तर इथं मी अगदी अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे आणि त्यावरती आपण थोडंसं पाणी घालून ॲक्टिव्ह करून घेतलेलं आहे. तर आता हे बॅटर पुन्हा एकदा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही स्टेज आपल्याला सगळ्यात शेवटी करायची आहे. या ठिकाणी तुम्ही खायच्या सोड्याऐवजी इनो फ्रूट सॉल्ट घातलात तरीही चालणार आहे. तर आता आपण प्रत्येक साच्यामध्ये 1-1 पळी हे बॅटर घालून घेऊयात. अशाच प्रकारे आपण प्रत्येक साच्यामध्ये हे बॅटर छान असं भरून घेतलेलं आहे. आता आपण गॅसवरती मस्त पाणी उकळत ठेवलेलं होतं. तर आता यामध्ये आपण हे ठेवून घेऊयात आणि आता 10 ते 12 मिनटं आपण हे छान ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे आणि 10-12 मिनटांनी आपण चेक करून घेऊयात. तोपर्यंत आपण इथं फोडणी देऊन घेतलेली आहे. तर इथं आपण नॉर्मल जी रेग्युलर जशी आपण फोडणी देतो त्याचप्रमाणे फोडणी देऊन घेतलेली आहे. तर इथं मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान तापलं की त्यातच मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की त्यातच हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग घालून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतलेला आहे. 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर आणि अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. गॅस पुन्हा एकदा मी चालू करून घेतलेला आहे आणि छान उकळी आली की आपण यात 1 चमचाभर पिठी साखर घालून घेतलेली आहे आणि पाहू शकता अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला. तर ही फोडणी अगदी मस्त
होऊ द्यायची आहे. छान पाण्याला उकळी आली की आपण ती थंड करायला ठेवूयात. आता 12 मिनटं परफेक्ट झालेले आहेत या ठिकाणी. आणि आता आपण चेक करूयात आपला इडली ढोकळा. तर पाहू शकताय टूथपिकने मी हे चेक केली, कुठंही हे बॅटर चिकटलेलं नाही आहे, म्हणजे अगदी परफेक्ट आपलं ढोकळा स्टीम झालेला आहे. तर आता आपण थंड करण्यासाठी हा बाहेर ठेवूयात असाच. आणि पूर्ण जेव्हा थंड होईल तेव्हाच आपण काढून घ्यायचं आहे. तर पाहू शकताय एवढ्या बॅटरमध्ये माझे 16 इडल्या इथं तयार झालेल्या आहेत, म्हणजे 16 इडली ढोकळे आपले तयार झालेले आहेत. तर पाहू शकताय अगदी जाळीदार आणि स्पंजी झालेले आहेत. तर आता आपण चमच्याने पाहू शकताय अगदी सहज निघत आहेत. तर खरंच रेसिपी खरंच खूप छान आहे, नक्की ट्राय करून पहा. अशा प्रकारे आपण सगळ्या साच्यातले हे काढून घेऊयात. अगदी जाळीदार लुसलुशीत असा मस्त असा आपला ढोकळा तयार आहे. आता एका प्लेटमध्ये मी हे सगळे काढून घेतलेले आहे. आता यावरतीच आपण ही फोडणी केलेली सगळी यावरती घालून घेऊयात. तर इथं वेगळं शुगर सिरप करायची काहीच गरज नाही आहे. आपण फोडणीमध्येच पिठी साखर घालून घेतलेली आहे, पाणी छान उकळून घेतलेलं आहे. तर आता मस्त हे ॲब्झॉर्ब होतं पाणी यामध्ये फोडणीचं. आता वरून याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून घेऊयात. तर कशी वाटली मग माझी रेसिपी? तर रेसिपी आवडली तर नक्की तुमच्या फ्रेंड्समध्ये रिलेटिव्समध्ये नक्की शेअर करा.